परत ही गोष्ट पुढे आली. पण ज्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंट क्लस्टरच्या अंडर सुरू झालेलं आहे. केवळ मुंबईत नाही तर पुण्यात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबईच्या विभिन्न पॉकेट्समध्ये, डिफरंट पॉकेट्समध्ये देखील आपण बघतोय की हे डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे. तर लोकांचा याचा कसा रिस्पॉन्स आहे आणि लोकांच्या काय भावना आहेत? कारण मला असं वाटतं एका लिमिटेड टाईममध्ये त्यांना मला वाटतं कमी कर्जामध्ये कर्ज दर देखील कमी आहे. अशा पद्धतीमध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट करता येते. हवं सारखं मनासारखं जे घर आहे, ते त्यांना खरं तर लाभतंय. कारण इथे याच्यामध्ये कंडिशन्स नाहीयेत काही. नाही, याच्यामध्ये क्लस्टर समजून घ्या तुम्ही. क्लस्टर 2-3 प्रकारचं आहे. म्हाडाच्या वसाहतीवरचं क्लस्टर आहे. ते काही खाजगी विकासकी करतात. काही म्हाडा एजन्सी करते, सरकार करतंय. मग वेगवेगळ्या एजन्सी आहेत. महाप्रीत आहे, MSRDC आहे, MMRD आहे. याही क्लस्टर करतायत आणि त्यातनंही मोठ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. परंतु त्याच्यापेक्षा जास्त फिजिबल हे सेल्फ नॉनला क्लस्टर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं क्लस्टरला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि आपण म्हणाल की किती प्रमाण? मी तर म्हणतो याला एंडच नाही आहे. कारण मुंबईत आज 40,000च्या वर हाऊसिंग सोसायट्या रजिस्टर आहेत. ज्या आमच्या मुंबई जिल्हा बँकेच्या त्यातल्या 20,000 सभासद आहेत. बरं. हाऊसिंग फेडरेशनकडे 35,000-40,000 रजिस्टर्ड आहेत आणि न झालेल्या रजिस्टर किंवा मेंबर ह्या हजारोच्या संख्येने आहेत. आणि मुंबईतल्या 13,000 आज मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. आणि अशा प्रकारे मला वाटतं हजारोच्या संख्येनं मुंबईत असेल, पुण्यात, नाशिक, संभाजीनगर जी मोठी महानगरं आहेत, तिकडे या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा वाव आहे. एकच याच्यामध्ये अडचण आहे की सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भामध्ये जे काही निर्णय, शासन निर्णय घेतले आहेत, ते आज मुंबईला लागू आहेत. ते हं. ठाण्यासाठी तो DCPRमध्ये जर अंतर्भाव सेल्फ डेव्हलपमेंटचा केला, तर राज्यभर मुंबईत 18 मागण्यांपैकी 16 वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री, नगरविकास म्हणून शिंदेसाहेब. त्या सर्व महानगरांना जर लागू झाल्यात, तर मला वाटतं मुंबईतलं हे सेल्फ डेव्हलपमेंटचं वारं इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा जोरात त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचा लाभ सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला होऊ शकतो.